स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही बनवणार आहे राजस्थानी पद्धतीने गाजराचा हलवा. तर तुम्ही बघू शकता इथं दूध ठेवलं या तापायला आणि 2 किलो गाजराची 2 लिटर दूध घेतले आणि ते आम्ही आता पूर्ण आटवले. तर आता इकडं गाजरं धुवायची आणि बुडकं काढायचं आणि धुवायची. धुतल्यानंतर आपण काय करायचं तर त्याला खिसायचं. तर हे बघा आता सगळं धुवून गाजरं घेतली ती आणि आता आपण खिसणार आहोत. तर आपण आता इथं बघा गाजरं खिसायला लागलोय. तर गाजरं खिसून होईपर्यंत आपण आता इथं सगळे ड्रायफ्रूट घेतले ते काजू, बदाम, बेदाणे आणि वेलदोड्याची पूड. तर हे बघा गाजरं खिसून झाले आणि आपण इकडं ड्रायफ्रूट पण चिरून घेतलेत. तर आता आपण काय करणार आहोत, आता आपले सगळे गाजरं खिसून झाल्यानंतर हे बघा आता आपण त्यातलं पूर्ण असं पाणी पिळून टाकायचं आहे. कारण की गाजरात भरपूर पाणी असतं आणि जर आपण ते दुधात टाकलं तर ते पाणी जास्त वाढतं आणि पांचट गाजराचा हलवा लागतो. तर आपण असं पूर्ण पाणी काढून आपण दुधात टाकून द्यायचं आहे. हे बघा असं पाणी काढायचं पूर्ण भरपूर पाणी असतं या आणि ते दुधात आपण टाकून द्यायचं आहे. आता दुधात टाकल्यानंतर हे बघा आपलं दूध पूर्ण असं त्याच्यात ऑब्झर्व होते गाजरामध्ये. तर 2 किलोला इथं आपण 2 लिटर किंवा जास्त दूध घेतलेलं होतं, पण ते आटले म्हणून थोडं वाटते. तर आपण आता असं हलवत राहायचं आहे कारण की खाली लागू शकतं दूध आटलेलं आहे म्हणल्यानंतर. तर आता आपण असं हलवत राहायचं आहे. हे बघा आपण बघू शकता आता आपण पूर्ण असे गाजर आपण आता त्यात टाकून घेतलेत बघा. तिथं कसं असतं एखादा पदार्थ बनवताना ना व्यवस्थित बनवला तर तो खूपच छान असं बनतो, बिघडत नाही अजिबात. आणि गाजराचा हलवा तर बिघडतच नाही, पण स्वाद असा वेगळ्या तरीक्यानं बनवलं की वेगळा असा स्वाद येत असतो या. आणि हे बघा पूर्ण असं पिळून आपण आता दुधात टाकून घ्यायचं आहे आणि दूध आपलं कमी कमी होत जाते. हलवत राहायचं म्हणजे खाली काय पातेल्याला लागणार नाही आणि करपणार नाही. बघा त्या गाजरामध्ये 2 किलो गाजरामध्ये एवढं असं पाणी बघा किती सारं पाणी असते. ते जर दुधात गेलं तर गाजराचा हलवा असा पांचट होतो. म्हणून आपण पूर्ण पाणी काढून घ्यायचं, गाजरातलं पिळून घ्यायचं. भरपूर पाण्याची मात्रा असते. तर 2 किलोमध्ये एवढे असं पाणी निघलेलं होतं आणि ते पाणी काय आपण वापरायचं नाही, फेकून द्यायचं. तर हे बघा पूर्ण गाजरात ते दूध असं घट्टसर झालेलं आहे ते आणि हलवत राहायचं आहे. पूर्ण दूध आटून द्यायचं आणि मग आपण त्यात घालणार आहे साखर. आता 2 किलो गाजरं आहेत म्हणल्यानंतर 1.5 किलोच्या आसपास इथं साखर टाकलेली आहे. 1.5 किलो असं बघा ते पिशवी 1.5 किलोची पिशवी आहे, तर 1.5 किलो असे साखर त्यात टाकलेली आहे बघा. आणि आता ते जो घट्ट झालेला होता गाजराचा हलवा तर त्याला पाणी सुटते साखरेचं. तर हे बघा पुन्हा पाण्यासारखं झालेलं आहे. आता आपण त्यात वेलची पूड टाकलेली, बेदाणे टाकून घेणार आहोत. शिजताना टाकायचं बेदाणे हे. आणि आपल्या ह्याला बघा किती पाणी सुटले आणि दूध तर काय तिथं दिसेना झाले. पूर्ण असं दूध आटून गेलेलं आहे आणि आता हे साखरेचं पाणी वर दिसते. आता साखरेचं पाण्याला आटवून घ्यायचं. आता पूर्ण पाणी आटल्यानंतर हे बघा त्या पाकच तयार होतो. पूर्ण पाणी आटल्यानंतर आता दूध आणि पाणी साखर असं मिश्रण त्यात एकजीव झालेलं असते.
तर बघू शकता आता इथं पाणी आटायला लागले साखरेचं पण, आणि पूर्ण असं घट्टसर झालेलं आहे. हे बघा, पूर्ण असं घट्ट झालेलं आहे आपला गाजराचा हलवा पूर्ण. आणि साखरेचं 1.5 किलो साखरेचं पाणी पण आपण आटवून घेतलेलं होतं. तर त्यात आता आपण काय घालायचं, 1/2 किलो खवा. आता आपण त्यात घालणार आहोत 1/2 किलो खवा, कारण की खवा घातल्यानंतर खूप छान असं स्वाद येतो. आणि आपण आता त्यात वरून आपल्याला पाहिजे तेवढं आपण तूप घालू शकतो. तरी इथं साधारण 50 ग्रॅम तर असं तूप घातलेलं आहे. हे बघा, तर कसं तेल असं वर तरंगतंय. साखरेचं पाणी आणि दूध तर एकजीव झालेलं आहे त्या गाजरामध्ये. तर आता आपण काय करणार आहे, ते एकजीव झालेलं आहे आणि आपण आता त्यात खवा टाकणार आहे. 1/2 किलो खवा आपण त्यात टाकून घ्यायचा आहे. म्हणजे कसं असं छान चव लागते गाजराच्या हलव्याला. आणि तुम्ही एकदा प्लीज अशा पद्धतीने बनवून बघा, खूपच टेस्टी आणि असं मस्त लागतो, की आपण खरंच गाजराचा हलवा आपण खातोय. तर आपण जे कुकरमध्ये करतो ना त्याची चव वेगळी असते, आणि अशा पद्धतीने केलेली चव खूपच वेगळी लागते. आणि एकदा खरं नक्की ट्राय करून बघा या पद्धतीनं, आणि कमेंट करून कळवा की कसा झाला आहे गाजराचा हलवा. तर हे बघा, कसं आहे ना, की आपण ज्या भागात राहतो तिथली पद्धत आपल्याला माहिती झालेली असते. तर राजस्थानमध्ये राहिल्यामुळं तिथली पद्धत माहिती झालेली आहे, आणि राजस्थानच्या प्रकारेच आपण हा हलवा करून घेतो कधी पण झालं तरी. तर हे बघा, खव्याचा पण एकजीव झालेला आहे, पूर्ण असा एकजीव खव्याचा पण झालेला आहे. कुठंच असं डिकळं किंवा काहीसुद्धा दिसत नाही. आणि नंतर आपण आता हे ड्रायफ्रूट टाकणार आहोत. काजू बदाम असं टाकून घ्यायचं. थोडं अगोदर टाकून घ्यायचं, म्हणजे कसं स्वाद शिजल्यासारखं असं स्वाद येतो, मस्त असं चव येते. वरून जर आपण फक्त डेकोरेशनसाठी टाकलं की आपण फक्त असं कचकच लागतं. त्यामुळं अगोदरच शिजताना थोडंसं टाकून घ्यायचं आहे. तर हे बघा, टाकून घेतलं. आता हलवून घ्यायचं. तर आपला इथं रेडी झालेला आहे गाजराचा हलवा. पूर्ण असं 2 लिटर दूध, 1.5 किलो साखर आणि 1/2 किलो खवा. कुठं दिसतोय का यात? कुठंही अजिबात दिसत नाही, फक्त आपल्याला गाजरचा हलवा दिसतोय. तर एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं, आणि थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा. 1 नंबर गाजराचा हलवा असा लागतो. आणि नक्की सांगा कसा झाला आहे कमेंट करून, आणि ह्या प्रकारे बनवून बघा. बाय.